हिरे माझा मित्र मालिकेमध्ये राकेशच्या हातामध्ये रियाचे चोरलेले दागिने असतात आणि त्या दागिन्यांकडे पाहतच हा राकेश ते दागिने विकून दादांचे पैसे भागवायचे याचेच प्लॅनिंग करत असतो। तेवढ्यातच अंजली अचानकच तिथे येते आणि त्याच्या हातामध्ये काय आहे हे अंजलीला जाणून घ्यायचं असतं। आता अंजली राकेशला विचारत असते तुमच्या हातामध्ये नेमकं काय आहे। त्यावेळेला हा राकेश अंजलीला काय सांगणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, या राकेशने या रिया बरोबर ठेवलेले संबंध, हा एक नंबरचा चोर आहे, गुंड आहे, हा वकील वगैरे काहीही नाही, हा फक्त एक नराधमच माणूस आहे हे अंजलीला कधी कसं माहीत होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर प्रेक्षकांनो, पुढील येणाऱ्या भागांमध्ये हळूहळू या राकेशचं सत्य घरच्यांच्या समोर येणार आहे हेच पाहायला मिळणार आहे। आता या वल्लरी मामींना या राकेशचा खरा चेहरा माहीत असतो आणि मामा अर्णव ईश्वरी यांना सुद्धा माहीत असतो, पण आजी आणि अंजलीला मात्र माहीत नसतो। ही अंजली तर या राकेशच्या पूर्णपणे जाळ्यातच अडकलेली असते। आता हा राकेश अर्णव आणि अंजलीमध्ये मुद्दामून भांडण लावत आहे हे सुद्धा अंजलीला लवकरच कळायला हवं। मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा आता राकेश अति करत आहे, अर्णव आणि ईश्वरी त्याच्यावर खूपच चिडलेले असतात। आता अर्णव आणि ईश्वरीने इथे खूपच जबरदस्त प्लॅनिंग त्याला अडकवण्याचं केलेलं असतं। आता या दोघांना या राकेशचा खरा चेहरा अंजली आणि बाकीच्यांच्या घरच्यांच्या समोर आणायचा असतो, म्हणून अर्णव काय करतो, त्या दादांना या राकेशकडे जबरदस्तीने पैसे मागायला लावतो। त्याचप्रमाणे आता दादा राकेशला सतत फोन करत असतात, उद्याच्या उद्या माझे पैसे द्यायचे, नाहीतर तुझं काही खरं नाही। त्याला डायरेक्ट मारण्याची धमकी दादा घालतात। त्यावेळेला राकेश म्हणत असतो हो हो, उद्या सकाळी मी तुमचे पैसे देईन। आता असा फोन झाल्यानंतर राकेश स्वतःच्या मनातच विचार करत असतो, आता पुन्हा या चिंटुकल्याला काहीतरी चुना लावला पाहिजे आणि त्याच्याकडून पैसे घेतले पाहिजे। आता हा राकेश असाच पैशाचा विचार करत असतो। तेवढ्यातच अर्णव तिथे येतो। अर्णव राकेशला पाहून म्हणत असतो, काय तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजले आहेत? कशाचं टेन्शन आलं आहे का? कुणाचे पैसे द्यायचे आहेत का? घड्याळात 12 वाजले नाहीत आणि तुझ्या चेहऱ्यावर का बरं 12 वाजले आहेत? असं म्हणून अर्णव त्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण हा राकेश चिडतो तो कुठला। आता अर्णव चिडूनच या राकेशला म्हणत असतो, लवकरच तुझे 12 मी वाजवणार आहे। त्यावेळेला हा राकेश हसतच नाटक करतच अर्णवला म्हणत असतो, होय रे बाबा होय, मी तुला घाबरलो आहे। आता तू आणि तुझी बायको माझं काहीतरी करणार आहात ना, 48 तासाच्या आत माझं सत्य अंजली समोर आणणार आहात ना, बरं ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, पाहूया कुणाचं 12 वाजतंय, असं म्हणून तो अर्णव समोरून निघून जातो। आता इकडे अर्णव आणि ईश्वरी मात्र जबरदस्त प्लॅनिंग या राकेशला अडकवण्याचं करत असतात। आता अर्णवने असं प्लॅनिंग केलेलं असतं की या राकेशला पैसे दाखवूनच कपाटामध्ये लपवून ठेवायचे आणि राकेशने ते पैसे चोरले पाहिजेत, असंच ते प्लॅनिंग करतात। आता ठरल्याप्रमाणे अर्णव जाऊन आजी मामा घरच्या सगळ्यांनाच या राकेशचं खरं रूप दाखवणार असतात। ठरल्याप्रमाणे या राकेशच्या समोरच अर्णव पैसे ठेवतो। इकडून आता आजी मामा आकाश ईश्वरी सगळेजण तो राकेश पैसे चोरतोय का ते पाहत असतात। तर प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे हा राकेश अर्णवचे पैसे चोरायला येईल का आणि याचा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईल का? आता हा राकेश एक नंबरचा चोर माणूस आहे हे अंजलीला कळेल का? आणि रिया बरोबर हा राकेश सर्वेश म्हणून राहतो, तिचे दागिने चोरून आणले आहेत आणि फक्त हा माणूस संपत्तीसाठीच अंजली जवळ येतो हे अंजलीला कळेल का? इकडे राकेशचा खरा चेहरा अंजली समोर येणं आणि अंजली तिच्या भ्रमातून बाहेर येणं आणि इकडे वल्लरी मामींचा खरा चेहरा सुप्रिया समोर येणं आणि अर्णवला खरं सत्य वल्लरी मामींचं कळणं खूपच महत्त्वाचं आहे। तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हळूहळू हेच पाहायला मिळणार आहे, त्यामुळे मालिका खूपच रंजक होत आहे। तू हिरे माझा मित्र मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।